आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी। क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, पुणे रोड वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, एम्फीथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट, ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर। नागनाथ अल्ली महाराज यांच्या 75व्या जयंतीनिमित्त रविवारी शोभायात्रा पालखी मिरवणूक काढण्यात आली। या शोभायात्रेत सद्गुरू श्री नागनाथ अल्ली महाराजांचे शिष्यगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शास्त्री नगर इथून सकाळी या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। या शोभायात्रेत काडसिद्धेश्वर महाराज, गुरुलिंग जंगम भाऊसाहेब महाराज, गिरमल्लेश्वर महाराज, औसेकर लक्ष्मण महाराज यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या। पद्मशाली समाजातील सद्गुरू नागनाथ अल्ली महाराज यांनी आपल्या हयातीत समाजातील अनेकांना व्यसनमुक्त करून समाजात चांगलं व्यक्तिमत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। 7 वाजता बसवराज सावळगी यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची आरती आणि पूजन करून पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला। पदयात्रेचा समारोप दुपारी 3 वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर इथं आरती आणि पूजन करून करण्यात आला। पदयात्रेच्या मध्यंतरात मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालय इथं दीपक भाऊ निकाळजे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्यातर्फे फराळ आणि चहापान देण्यात आलं। तर पदयात्रा समारोपाच्या ठिकाणी श्री मल्लिकार्जुन मंदिर इथं अमित कलशेट्टी यांच्या वतीनं थंड सुगंधी दुधाचा प्रसाद देण्यात आला। महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूरचे चित्रकार विपुल मिरजकर यांनी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूम पुल्ली कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर मुलींना वाचवा असा संदेश रेखाटून बदलापूर आणि कोलकाता इथं झालेल्या अत्याचारावर वेगळ्या पद्धतीनं निषेध नोंदवला। या कलाकृतीतून विपुल मिरजकर यांनी मुली वाचवा मुली शिकवा या संदेशाबरोबरच मुलींवरील अत्याचार थांबवा असा संदेश सर्व पालकांसमोर देण्याचा प्रयत्न केला। या प्रसंगी प्रशालेतील 1000हून अधिक पालक उपस्थित होते। राज अहमद सलीम शेख वय 34 राहणार मनोहर नगर निराळे वस्ती सोलापूर असं मृत व्यक्तीचं नाव आहे। याबाबत अधिक माहिती अशी, उमानगरी येथील मारुती मंदिरालगत असलेल्या नाल्यामध्ये दुचाकीसह एक इसम पडल्याची माहिती मिळाली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले। हा इसम बेशुद्धावस्थेत मिळून आला। अग्निशामक दलाच्या 4 जवानांनी त्याला बाहेर काढलं। फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्याला सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केला असता उपचारापूर्वीच तो मरण पावला। ही घटना मध्यरात्री घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे। घटनास्थळी बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती अशी माहिती महापालिका अग्निशामक दलाचे प्रमुख राकेश साळुंखे यांनी दिली। श्री सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी यांच्या सुवर्ण महोत्सवी समाधी वर्षानिमित्त श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्ट तर्फे विश्वशांती आणि धर्मजागृतीसाठी अतिरुद्र स्वाहाकार सोमवार दिनांक 26 ऑगस्ट ते रविवार दिनांक 1 सप्टेंबर पर्यंत श्री 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 सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ, कस्तुरबा नगर, विमानतळाच्या पाठीमागे, शांतीनगर जवळ सोलापूर इथं आयोजित करण्यात आला आहे। तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत। सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या संकल्पनेतून प्रगती मूकबधीर निवासी विद्यालय इथं मूकबधीर विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन आणि पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष KD कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूलचे चेअरमन भागवत सरवदे, ट्रेड युनियनचे सचिव विठ्ठल सोनकांबळे, अशफाक शेख, मोहन चौरे,
परिवर्तन फाउंडेशनचे उपाध्यक्ष इक्बाल शेख, कुणाल मोरे, राजाभाऊ वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. अक्कलकोट तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनानं लाभार्थ्यांना अर्ज भरणं सोपं व्हावं म्हणून सर्व माहिती सेवा केंद्र चालकांना दिली आहे. दरम्यान तालुक्यातून 63,000 महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज सादर केले होते, अशी माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली. तुमच्या स्वप्नातील घर साकारण्याकरिता सोलापुरातील स्मार्ट सिटी मध्ये स्मार्ट प्रकल्प घेऊन आले आहेत. सोलापुरातील विश्वसनीय आणि पारदर्शक नाव म्हणजे क्रिस्टल डेव्हलपर्स. दयानंद महाविद्यालय, विनर्स फाउंडेशन स्केटिंग क्लासेस आणि विकसित भारत तर्फे स्केटिंगची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात पद्मशाली शिक्षण संस्था संचलित DR श्रीराम इंग्लिश मीडियम स्कूलमधील सक्षम अनिल हुच्चे आणि विनायक अनिल हुच्चे यांनी सलग 6 तास स्केटिंग करून विश्वविक्रम केला. या खेळाडूंचं वासुदेव मोडेकर, क्रीडा शिक्षक जिशान शेख, नबीलाल पटेल, शाळेच्या मुख्याध्यापिका अजिता पिल्लाई, उपमुख्याध्यापक शौरप्पा पुजारी, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, विजयकुमार गुल्लापल्ली यांनी अभिनंदन केलं. MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हैदराबाद रोड चंदनकाटा इथं दिनांक 22 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल फोन आणि रोख रक्कम चोरण्यात आला होता. या अनुषंगानं MIDC पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं जिथं गुन्हा घडला तिथं भेट दिली, मात्र तिथं कोणताही पुरावा उपलब्ध झाला नाही. त्यानंतर गुप्त बातमीदारामार्फत अधिक माहिती काढून 2 आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केलं. त्यांची नावं याप्रमाणे: सूरज उर्फ एकव्या खंडू जगताप, वय 24, राहणार हनुमाननगर, रूपाभवानी मंदिराजवळ सोलापूर; बाळ्या उर्फ अविनाश शिवाजी चव्हाण, वय 21, राहणार गणेशनगर, मंत्री चंडक अंगण शेजारी सोलापूर. आरोपी बाळ्या चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी घरफोडीचे 2 गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही आरोपींकडून एक मोबाईल, रोख रक्कम 38,000 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेला चाकू असा एकूण 48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणला. आपल्या हक्काच्या घरासाठी जागा घेण्याची सुवर्ण संधी. क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. पुणे रोड, वसंत विहार एरियात इंटरनल कॉन्क्रीट रोड, जिथे आहे मेन एंट्रन्स गेट, आउटडोर जिम, टेम्पल गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पिकॉक लेक, आर्ट वॉल, सेल्फी पॉइंट, ओपन चेस, वॉकिंग ट्रॅक, योगा अँड मेडिटेशन पॅव्हिलियन, ध्यान केंद्र, अँफिथिएटर अँड मल्टीपर्पज लॉन, LED स्ट्रीट लाईट, ट्री प्लांटेशन, रोड साइड फुटपाथ, ड्रेनेज लाईन्स, SMC वॉटर, अंडरग्राउंड इलेक्ट्रिसिटी, CCTV कॅम्पस, वॉल कंपाऊंड अशा सर्व सोयींनी युक्त प्रीमियम ओपन प्लॉट्स असणारे क्रिस्टल डेव्हलपर्स यांचा क्रिस्टल ड्रीम स्पेस प्रोजेक्ट. ICICI बँके शेजारी, पार्क चौक, सोलापूर.